पहिली टर्म मला माहिती आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये tn असते a r टू द पॉवर n मायनस 1. आता tm प्लस n आहे म्हणजे मी याला फॉर्म्युल्यानुसार काय लिहू शकतो a r टू द पॉवर m प्लस n मायनस 1 जे की दिले p. आणि सेकंड काय tm मायनस n ज्याला मी लिहू शकतो a r टू द पॉवर m मायनस n मायनस 1 जे की दिली मला q. त्यांनी मला विचारले m टर्म. आता m टर्म काय असेल फॉर्म्युल्यानुसार जर पाहिलं आपण तर ती असेल a r टू द पॉवर m मायनस 1. आता दिलेल्या या दोन टर्मला मला कशामध्ये एक्सप्रेस करायचे a r टू द पॉवर m मायनस 1 एक्सप्रेस करायचे म्हणजे थोडक्यात कन्वर्ट करायचे. तर त्यासाठी मी काय करत जाते इथं जर मी पाहिलं तर इथं इथं इंडेक्स काय m प्लस n मायनस 1 आणि इथं m मायनस n मायनस 1 म्हणजे n कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल दोघांची ऍडिशन. म्हणजे मी काय करतो जर दोघांचा प्रोडक्ट घेतला तर पॉवरची ऍडिशन होईल. म्हणजे जर दोघांचा प्रोडक्ट घेतला तर प्रोडक्ट काय येईल p बाय q इज इक्वल्स टू a r टू द पॉवर m प्लस n मायनस 1 इंटू a r टू द पॉवर m मायनस n मायनस 1. म्हणजे हा काय होईल आता हा होईल a चा स्क्वेअर इंटू r चा काय होईल आता पॉवरची होईल ऍडिशन. इथं सिंपल 1 1 होतं म्हणून मी डायरेक्ट 2 घेतला 1 प्लस 1 2. पण इथं काय करावं लागलं मला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. हा असेल m प्लस n मायनस 1 प्लस पुढचा टर्म m मायनस n मायनस 1. आता इथं सिंपल दिसते मला m प्लस m 2m होणार आहे. n हा मायनस n आहे हे होऊन जाईल कॅन्सल आणि मायनस 1 मायनस 2 म्हणजे हा भेटेल a स्क्वेअर r चा पॉवर 2m मायनस 2. हा काय आहे p बाय q म्हणजे पी क्यू काय झाला a स्क्वेअर r टू द पॉवर 2m मायनस 2. तर परत ह्याला मी इंडेक्सचा रूल यूज करतो. इंडेक्सच्या रूलनुसार मी a r टू द पॉवर m मायनस 1 चा स्क्वेअर याला लिहू शकतो. कारण इथं काय होणार आहे 2m मायनस 2 आहे म्हणजे 2m मायनस 1 आहे. मग इथं काय करतो मी 2 परत काय करतो ब्रॅकेटला पॉवर देऊन टाकतो आणि ब्रॅकेट मध्ये राहील a r टू द पॉवर m मायनस 1. आणि मला त्यांनी विचारलं होतं tm हे मी पाहिलं होतं हे काय a r टू द पॉवर m मायनस 1 म्हणजे मी याला tm म्हणू शकतो. म्हणजे पी क्यू इज इक्वल्स टू tm टू द पॉवर 2. स्क्वेअर रूट जर घेतला तर tm मिळून जाईल स्क्वेअर रूट ऑफ पी क्यू.